रत्नागिरीत शिमगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला। मिऱ्यामध्ये ग्रामदेवतेच्या पालख्यांच्या भेटीचा सोहळा रंगला। ग्रामदैवत श्री भैरी मंदिरात श्रीदेवी नवलाई पावणाई आणि म्हसोबा ग्रामदेवतेच्या पालख्यांची भेट झाली। वर्षातून एक वेळा होणारी भेट पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। या पालखी भेटीनंतर रत्नागिरी शहरातील शिमगोत्सवाला सुरुवात झाली। अमरावतीत खासदार नवनीत राणांनी दिलेल्या साड्यांची होळी करण्यात आली। निकृष्ट दर्जाच्या साड्या वाटून थट्टा केल्याचा आरोप या महिलांनी केला। त्यामुळे आदिवासी महिलांनी राणांविरोधात आक्रमक होत साड्यांची होळी केली। बामदेही, कोरडा, चुरणी, ढाणा या गावातल्या महिला संतप्त झाल्या होत्या। नाशिकमध्ये पारंपरिक पद्धतीनं होलिका दहन करण्यात आलं। गोदा घाटावर गोवऱ्यांची आरास मांडत पर्यावरणपूरक अशी होळी साजरी करण्यात आली। नारळ आणि पुरणपोळीचा नैवेद्य चढवून होळीभोवती प्रदक्षिणा घालून होळीचं दहन करण्यात आलं। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। दक्षिण रायगडमध्ये पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी करण्यात आली। होळीची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। त्यानंतर होळीचं दहन करण्यात आलं। यवतमाळच्या वागद इजरा परिसरामध्ये बंजारा समाजानं पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी केली। नागरिकांनी गोरमाटे गाण्याच्या ठेक्यावर लेंगी नृत्य करत होळी साजरी केली। कळवणच्या ताल, अंबुर्डे, जामशेदसह आदिवासी भागात होळी सण पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। होळीचं पारंपरिक गीतही यावेळी आदिवासी बांधवांनी गायलं। अकोल्यात मोठ्या उत्साहात होळी साजरी करण्यात आली। 24 वर्षांपासून होळी साजरी करण्याची परंपरा आहे। राणी सती मंदिर परिसरात होलिका वधाचा देखावा सादर करण्यात आला। हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली। झारखंडच्या बैद्यनाथ शिव मंदिरात अनोख्या पद्धतीनं होळी साजरी होती। होळीनिमित्त मंदिरात शिवलिंगाला लाल रंगानं सजवण्यात आले। हजारो भाविक मंदिर परिसरात होळी साजरी करण्यासाठी दाखल झाले। उत्तर प्रदेशातील अयोध्येत होळीचा उत्साह पाहायला मिळाला। होळीनिमित्त श्रीराम मंदिरात भजन आणि विशेष आरती करण्यात आली। त्यानंतर भाविकांनी एकमेकांना रंग लावून होळी साजरी केली। यावेळी भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। बरेलीमध्ये होळीनिमित्त राम आणि सीतेच्या भव्य मिरवणुकीचं आयोजन केलं। राम सीतेला रथामध्ये बसवून संपूर्ण गावभर मिरवणूक निघाली। ते नागरिकांनी रंगांची उधळण करत होळी साजरी केली। उज्जैनमध्ये महाकालमध्ये होळीचं आयोजन करण्यात आलं। या शंकर पार्वतीची वेशभूषा करून नागरिक होळी साजरी करतात। साधूंनी भस्माची उधळण केली। पारंपरिक पद्धतीने होळी साजरी केली। मुंबईत धुळवडीचा उत्साह दिसतो। दादरमधल्या शिवाजी पार्कवर रंगांची उधळ, ढोल ताशांच्या गजरात धुळवड साजरी करण्यात आली। परदेशी पर्यटक महिला सुद्धा या उत्सवात सहभागी झाल्या।